जनसंपर्क प्रीमियर लीग 2025 मधील 2 दिवसातली ही पहिली सेमीफायनल प्राइम लॉयन्स वर्सेस डेक्कन चॅलेंजर्स. रवी सर बॉल द्यायचा आहे आत बॉल द्यायचा आहे आणि प्राइम लॉयन्स यांचं क्षेत्ररक्षण लावून घेतलेलं आहे. पंचांचं आगमन झालेलं आहे आणि डेक्कन चॅलेंजर्सची सलामीची जोडी आत प्रवेश करते. दोन्ही बॅट्समन आक्रमकरित्या प्रत्येक मॅच मध्ये खेळलेले आहेत, सूरज आणि अक्षय. आणि प्राइम हॉस्पिटल कडून वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं शतक घेऊन आले ते अक्षय कश्यप. सामन्याची सुरुवात अक्षय वर्सेस सूरज. पहिला पहिल्या चेंडूवर पहिलाच उत्तर, 1 बॉल 4 धावा. त्यांचा इशारा चौकार. दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात आक्रमकरित्या दिसतात. पहिला चेंडू पूर्ण सतीशदा यायला सचिन चौगले दिला. दुसरा चेंडू एक उत्कृष्ट खेळलेला केडी आणि यांच्यात फुटबॉल सामना बघायला मिळतोय. 2 धाव घेण्यात यश. कमकुवत खेळाडू पण सचिन कांबळे आणि केडीने मिळून फुटबॉल गेम सुरू केला, पण 2 धावा संघासाठी बचाव केलेला आहे. सामन्याचा सेमीफायनल सामना, फर्स्ट सेमीफायनल सामना. 2 बॉल 6 रन. पुन्हा एकदा उंच फटका मारण्याचा प्रयत्न. सचिन कांबळे बॉलच्या मागे, त्याच्या पाठीमागे क्षेत्ररक्षण उत्कृष्ट दिशा. पुन्हा 2 रन संघासाठी बचाव केलेला आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट अशी गोलंदाजी. लॉंग ऑनचा खेळाडू स्क्वेअर लेगच्या दिशेला जाऊन क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आणि उंच मारण्याचा प्रयत्न, पण काहीसा कळला न कळलेला चेंडू. जितके चांगली फलंदाजी सूरज करतात, त्यांच्या विरोधात जे गोलंदाजी करतात अक्षय, तेही तितकेच स्टार खेळाडू आहेत. बॅट्समनला पूर्ण रीड करायला लागलेत ते काय खेळतात आणि त्याच्या पद्धतीने त्यांची बॉलिंग सुरू आहे. आणि उंच मारण्याच्या पटकात एक चांगली विकेट. अक्षय, मी सांगितल्याप्रमाणे एक उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज आहेत. बॅट्समन काय खेळतोय याच्यावर त्यांचं पूर्ण लक्ष होतं. आणि एक खूप चांगला फलंदाज अक्षय यांनी संघासाठी मिळवून दिलाय.
आणि उत्कृष्ट झेल म्हणावं लागेल अभिजित वाघवेकर यांच्याकडून, कारण डोक्याच्या वरून जेव्हा बॉल जातो तेव्हा तो बॉल कॅच करणं तितकं सोपंसं काम नसते. आणि संघासाठी दोन्ही खेळाडूंनी आपली खेळाडूत्री दाखवून 5 बॉल. या षटकातील शेवटचा चेंडू, क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा बदल. हलक्या हाताने कव्हर्स मध्ये 1 रन साठी धाव घेतल्या. धाव ही पूर्ण होणार. जनबाज ए जनबाज ए जनबाज कोण गेले खेळायला उदय एक ओव्हरच्या समाप्तीनंतर डेक्कनची धावसंख्या आहे 9. एक गडी बाद. आणि सूरजची जागा घेण्यासाठी संजय आणि अक्षयची जागा घेण्यासाठी शशिकांत. शशिकांत बेडकाळी 40+ टुर्नामेंट मधले स्टार खेळाडू. शशिकांतचा सामना करतील संजय. पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये हलक्या हाताने खेळलेला, क्षेत्ररक्षण मध्ये पूर्णपणे चांगला एफर्ट्स. आणि किरण यांनी थ्रो आपल्याच फिल्डरकडे केला. बॉलरकडे करायचं असते किरण. 2 धावा घेण्यात यश. अकरा. शशिकांतचा सामना करतायत पुन्हा एकदा संजय. संजय यांनी पुन्हा एकदा हलक्या हाताने 1 धाव घेतलेली आहे. धाव संख्या होते 12. आणि आता शशिकांत यांचा सामना करतील अक्षय सुतार. प्रत्येक मॅच मध्ये स्वतःचं योगदान, स्वतःची कामगिरी, फलंदाजीमध्ये स्वतःचे योगदान, गोलंदाजीमध्ये स्वतःचं योगदान देत आणि तितकेच अनुभवी शशिकांत बेडकाळी. आणि हा काही न कळाला असा बॉल अक्षय यांना, डोळ्याच्या वरती बॉल गेल्यामुळे अक्षय यांना बॉल दिसला नाही की काय. शशिकांत बेडकाळी एक चांगले गोलंदाज आणि चांगले अनुभवी खेळाडू म्हणता लागेल. कोल्हापूरमध्ये होणाऱ्या 40+ चॅलेंजेस मध्ये ते नेहमी भाग घेतात. आणि अक्षय यांनी पुढचा चेंडू स्टेप आउट करून सीमा रेषा पार. आणि पाहूया अंपायरचा इशारा. 6 धावा. अक्षय यांनी खातच काढलंय आणि पहिलंच खातं 6 धावांचं. सूरज आणि अक्षय गेल्यापासून अक्षयला धाव संख्या झालेली 18. पुन्हा एकदा उंच फटका मारण्याचा प्रयत्न, पण लॉंगच्या दिशेने गेलेला खेळाडू तितक्याच ताकदीचा अक्षय. 1 धाव घेण्यात यश. धाव संख्येमध्ये 1 थेंबची भर असून धाव संख्या झालेले 19. पुन्हा एकदा उंच फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं. केडी बॉलच्या खाली, बॉल केडीच्या खाली निघून गेला. आणि अजून सुद्धा पुन्हा क्षेत्ररक्षकाच्या
एक चांगला थ्रो करून सुद्धा एक रनआउटचा चान्स होता, तो पण पुन्हा संघानं गमावलाय. 2 धाव घेण्यात यश आले. केडे केडे एक चांगला चांगला फलंदाज तुमच्या हाताला लागला असता. लहानपणी कधी आंबे पाडलेत की नाहीत केडी, तसा बॉल होता हा. आणि डेक्कन संघाची धावसंख्या आहे 21. 2 ओव्हर 21. 2 ओव्हर 21. पहिल्या ओव्हरला 9 आहे, आत्ताच्या ओव्हरला 12. आणि पुन्हा एकदा संघासाठी वैयक्तिक दुसरं, संघासाठी तिसरं. अक्षय प्राईम हॉस्पिटलचं वैशिष्ट्य आहे की कोणताही वाईट किंवा नो अतिरिक्त धाव कुठली दिलेली नाहीये. क्षेत्ररक्षणमध्ये बदल आणि पॉवर प्ले संपलेला आहे, त्यामुळे तुम्ही तुमचे 5 खेळाडू बाउंड्री लाईनवर पाठवू शकता. प्राईम हॉस्पिटल थोडस खेळाडूंनी सहकार्य करायचं आहे. कॅप्टननी ऑर्डर दिल्यानंतर आपली प्लेसमेंट पटपट करा. आणि हा उंच असा पटका शशी बेडकाळी खाली आणि एक खूप चांगला असा झेल अक्षय सुतार. पहिल्याच चेंडूमध्ये एक चांगला फलंदाज घेतलाय. अभिजित वाघेकर जेव्हा जिंकण्याच्या ठिकाणा असतात तेव्हा क्रॅम्प हा प्रकार त्यांच्याकडे नसतो. ज्यावेळी संघ हारायला येतो त्यावेळेला क्रॅम्पचं प्रमाण वाढायला लागतं. तो एक प्रकारचा स्ट्रेस आहे जो बॉडीतून बाहेर पडतो त्यांच्या. विजय आणि पराजय या 2 गोष्टींमध्ये त्यांचा क्रॅम्प अडकलेला असतोय. सतेज सर, जेव्हा संघ पराजित होणार असतोय त्यावेळेला क्रॅम्पचं प्रमाण वाढावं लागतं तुमचं. आणि जेव्हा संघ विजय होतो तेव्हा क्रॅम्प आजूबाजूला पण येत नाही, म्हणजे 38च्या बाहेर असतोय. आणि अभिजित वाघवेकर आज आपल्या लॉयन्सला घेऊन सेमीफायनल जी मॅच आहे ही स्वतःच्या खात्यात जमा करण्याचा पूर्णपणे प्रयत्न चालू आहे. आणि थोडासा पंचांचा इशारा, नो बॉल आणि फ्रीट. अक्षय यांनी थोडासा चतुराई दाखवण्याचा प्रयत्न केलाय, पण पंचांनी हा अर्ज फेटाळून फलंदाजाला एक लॉलीपॉप दिला होता, पण त्याचा काय फायदा शरद लोखंडे उचलू शकले नाहीत. हा एक लक बाय चान्स. पंचांचा इशारा, 4 धावा, फ्री हिट होती. कोण गेलं? 26 धावा झालेल्या आहेत डेक्कनच्या. आणि अभिजित वागवेकर, क्रॅम्पचं प्रमाण बहुतेक जवळ आलंय. बॉल सुटतोय. पेन किलर तयार ठेवा संघाने. हलके हाताने खेळलाय शरदने. मिड विकेटच्या दिशेने आणि सेसम डायग्नोस्टिकचे सिटी आणि MRI करणारे कांबळे साहेब, सचिन कांबळे, लिंबू काढून ठेवायचा आहे म्हणजे बॉल धरता येईल. बरोबर, मैदानातून आवाज आला तोंडातला काय, त्याच गोष्टीवर मी बोलतोय. ऑफ साईडच्या दिशेनं टाकलेला अक्षयचा बॉल आणि क्षेत्ररक्षण मध्ये तैनात. 2 धाव घेण्यास यश रोखू नाही शकणार. 2 धावा संघासाठी घेतल्यात आणि संघाची धाव संख्या आहे 29. अक्षय आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना दिसतात इथं.
लाईन लेनचा उपयोग, जिथं क्षेत्ररक्षण आहे तिथंच बॉल मारायला मजबूर करणारे एक चांगले गोलंदाज आणि उंच फटका मारायच्या नादाना पॉइंटच्या दिशेने गेलेला बॉल, पण क्षेत्ररक्षण तैनात, 2 धावा रोखू नाही शकणार. आणि अभिजित वादवेकर, तुम्हाला असं वाटेल क्रॅम्प आलाय, पण ते काय अजून शक्य नाही. 2 धावा खात्यामध्ये जमाने. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर डेक्कन चॅलेंजर्सची धावसंख्या आहे, माफ करा, एक शेवट चेंडू आहे, एक वाईट गेला होता. 31 धावा. जानबाज नायकोडी पूर्ण मैदान सोडून माझ्याकडे लक्ष. जानबाज साहेब, एक चेंडू आहे, आपण बघू शकताय, दिलेला आहे. जोपर्यंत अंपायरचा काही इशारा येत नाही आम्ही इथं काही डिक्लेअर करणार नाही. जानबाज साहेबांना थंडची गरज आहे. धावसंख्या 31. तिसऱ्या ओव्हरचा अखेरचा चेंडू सामना करतात संजय, आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पण तो प्रयत्न फेटाळून लावलाय अक्षय यांनी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31. 18 बॉल 31 धावा पूर्ण केल्यात. 2 षटकांचा सामना अजून सुद्धा बाकी. डेक्कन चॅलेंजर्सने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला, फलंदाजीचा निर्णय घेतला, पण तो निर्णय पूर्णपणे यशस्वी होते असं काही दिसत नाही. ज्या पद्धतीने यांची टीम आहे त्या पद्धतीने 18 बॉल 40 धावाच्या पलीकडे यांचा स्कोअर पाहिजे होता, पण फलकावर तेवढा काय संख्या दिसत नाही आहे. सतेज पाटील साहेब पाठीमागून आवाज देतात, या लोकांनी एमओसी स्ट्रायकरलाच फक्त टार्गेट केलं होतं, तिथून पुढं यांच्या धावा तेवढ्या काय फलकावर लागत नाहीत. सतेज पाटील सर, तुमच्याशी आम्ही सहमत आहोत, पण बहुतेक एमओसी मध्ये काही गोलंदाजी अशा झाल्या जो लॉलीपॉप होते सगळ्या, आणि लॉलीपॉप कोणी दिल्यानंतर नॉनव्हेज माणूस हा सहजरित्या हाडासकत खातो, तसं आपल्याला खाल्लं होतं. जेवणाचा आस्वाद प्रत्येक खेळाडूने घ्यावा. तुषार पाटील व्हेज मध्ये दिसते थाळीत. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 31 आणि संघासाठी चौथं एक मिनिट सर, एक मिनिट सामना थांबवा. 5 ओव्हरचा सामना आहे तर 6 ओव्हरचा आहे, मग ही दुसरी ओव्हर शशींना टाकता येत नाही. हा सॉरी चिकन चालू. संघाचे कॅप्टन अभिजित वाघवेकर, जेवण कोण जेवून घ्यायचं राहिलं असेल तर कृपया जेवून घ्यायचं आहे. आणि शरद लोखंडे यांच्यासाठी एक चॅलेंज आले. अभिजित वाघवेकर यांना 2 षटकार मारल्या, सतेज पाटील यांच्याकडनं चिकनचे 4 फोड एक्स्ट्रा त्यांच्या बदल्यात. आणि उंच असा षटकार बॉलच्या खाली अक्षय, आणि काहीसा न समजलेला असा चेंडू आक्रमकरित्या बॉलवर आले. 2 धाव घेण्यात यश. धाव संख्या आहे 33 आणि शरद यांना 501 रुपयाचं बक्षीस जाहीर झाले. 2 षटकार अभिजित वाघवेकर यांना मारायचा आहे. तुमच्या 2 षटकार नंतर क्रॅम्प लगेच येणार. 501 काय क्रॅम्प. पहिल्या चेंडूमध्ये म्हणावं असं काय रन घेता आले नाहीत, आणि अभिजित वाघवेकर यांनी 501 रुपये स्वतःच्या खात्यात जमा करायचं ठरलं होतं. एक चांगला फलंदाजाला मजबूर केलं सीमारेषा बाहेर मारण्याचा, पण अनुभव म्हणावा लागेल, अनुभव. या वर्षी अभिजित वाघवेकर यांनी तयारी चांगली केली आहे. शरद यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत अभिजित दत्ता, डीपी डेप्युटी पोलीस दत्ता पाटील, जनसंपर्क प्रीमियर लीगचे डीएसपी, एक पैलवान की शरीर एसटी. पाहूयात
त्याचा काय उपयोग करतात का नाही दत्ता पाटील कंसात दादा. आणि एकच वादा, दत्ता दादा सीमारेषेच्या बाहेर गेला पाहिजे दादा. बॉल पाठवायला सांगितलाय, नाहीतर तुम्ही बॅट पाठवशीला. अभिजित वाघवेकर अनुभव झोतून आज संघासाठी साम दाम दंडभेद. अभिजित वाघवेकर प्राईम हॉस्पिटलचं नेतृत्व करत संघाला सेमीफायनल पर्यंत आणलाय. आणि दत्ता पाटील याने जरासा किडका शॉट मारलाय. एक फुलटास बॉल आला होता आणि दत्ता पाटीलने 30 यार्ड नाही 10 यार्डच्या आतच बॉल मारला. एवढं मोठं शरीर यष्टी आहे दत्ता पाटील, बाहेर जायला पाहिजे बॉल. प्रेक्षक बघायला आलेत तुमची बॅटिंग आणि तुम्ही किपरच्या पण आत बॉल मारालाय. हे काय बरोबर नाही दादा. जरासं मसल्स मध्ये ताकद आणायला पाहिजे. आणि समीर सर सर्वांना सहकार्य करत, कोणाला जर जेवणाची मदत लागते समीर सरांना सांगू शकताय. संघासाठी हलक्या हाताने खेळलेला मिडॉनच्या दिशेने, पण चौकार काय थांबू नाही शकणार. पंचांचा इशारा 4 धावा. शांत असा खेळ सुरू असताना 38 धावावर पुसलेले डेक्कन चॅलेंजर्स खूप शांततानंतर 4 धावा घेतलेल्या आहेत. एक खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षण चांगलं असलं बॉलच्या खाली जाऊन सुद्धा, पण एवाय फुटबॉल नाही क्रिकेटचा सामना आहे हा. क्रिकेटचा सामना एवाय. 4 धावा संघासाठी. पुन्हा एकदा संजय आपल्या संघासाठी, वरचे बॅट्समन जेव्हा खेळत नाहीत तेव्हा संघामध्ये असा कोणतर खेळाडू असा लागतो जो तुमच्या संघासाठी दुर्री चौका असं काहीतरी घेऊन खाते जमा करत राहावं. बॉल डॉट न घालवता प्रत्येक बॉल मध्ये रन काढणे संघासाठी खूप अत्यावश्यक आहे. पुन्हा एकदा कट मारायला आणि बॉल कबड्डी 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 आणि कबड्डी बॉल गेला. पंचांचा इशारा. पुन्हा एकदा 4 धावा. चौकारांची हॅट्रिक मारल्या संजय यांनी. अभिजित वाघवेकर यांनी चांगली क्षेत्ररक्षण लावून सुद्धा खेळाडू तेवढ्या पद्धतीने साथ देत नाहीत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर डेक्कन चॅलेंजरची धावसंख्या आहे 46. टीम सोबत बोललं पाहिजे. फलंदाजांनी गोलंदाजांनी अभिजित वाघवेकर आपल्या संघासाठी शेवटचं शतक कोणाच्या हातात बॉल देणार. शेवटचं शतक निर्णयपूर्वक असतो. डेथ ओव्हरचा जो विषय होता तो अभिजित वाघवेकरने स्वतःच्या खांद्यावर घेतला होता. पॅव्हलियनच्या अपोजिट बॉलरचं नाव काय? अभि सर बॉलरचं नाव. सूरज बॉलरचं नाव विचारा. वरुटे. कृपया खेळाडूंना विनंती आहे बॉलिंग टाकताना कोणी बोलायचं नाही. मला रनआउटची संधी गमावले अभिजित वाघवेकर आणि वरुटे यांनी, आणि बाईचा इशारा दिलाय अंपायर यांनी. धावसंख्या आहे 48. माफ करा 47. उंच मारण्याचा आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल.
एक अतिरिक्त धाव आणि धावसंख्या झालेली 48. एक धाव घेण्यात यश, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी होतोय. हा थोडासा थ्रो बाउन्स झाला. 2 धाव घेण्यात यश आणि डेक्कन चॅलेंजर्स यांनी 50 फलकावर लावलेले आहेत. 50 धावा पूर्ण केलेल्या. वरुटे यांचा एक चांगलं शतक म्हणावं लागेल. उंच मारण्याचा प्रयत्न, अंपायरचा इशारा, वाईड बॉल. उंच असा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं. अंपायरचा इशारा, 6 धावा. आणि 6 धावांचा 6 धावा संघामध्ये आल्यामुळं धावसंख्या झालेल्या 57. या षटकामध्ये अजून सुद्धा 3 शतक, 3 चेंडू बाकी आहेत. संजय पुन्हा एकदा उंच फटका. पाठीमागे अक्षय सारखा एक चांगला खेळाडू, खूप चांगला थ्रो आणि रनआउट. संजय यांनी प्रयत्न केला पूर्णपणे. पाहूया संजय यांची जागा घेण्यासाठी के एम कृष्णात मिळतील. संजयची जागा भरून काढण्यासाठी एक भरगच्च व्यक्तिमत्व मैदानामध्ये उतरलेला आहे. धिप्पाड शरीर यष्टी, डेक्कन संघाचा खली कृष्णात मेटील मैदानात दाखल. षटकारांचा बादशाह म्हणून कृष्णात मेटील यांची ओळख. पाहू काय करतात. हे काय मागे षटकार मारायचा नव्हता. कृष्णात मेटील दांडी गोल झालेले पहिल्याच चेंडूवरती. जास्तच फुगवलं वाटतं मेटील साहेबांनी. कशाला रे सत्या एक असलं काय सांगतोस मला तू. संजय मामुलकर, संदीप. खली गेले, खली आले. आता खलींची जागा भरून काढण्यासाठी संदीप मामुलकर मैदानात. अंतिम चेंडू. हार्ड हिटर बॅट्समन एक आहे मैदानाला अजून. बॅक टू बॅक विकेट. 3 चेंडू 3 विकेट. हॅट्रिक झालेली आहे. एक रनआउटची विकेट आणि 2 स्टंप आउट. बोल्ड, सॉरी बोल्ड. एकोणसाठ धावा झालेले. जिंकण्यासाठी 60 धावांचं आव्हान उभा केलेलं आहे डेक्कन संघानं प्राईम संघासमोर. आणि प्राईम संघ पाहू काय करतो आता. फलंदाजी कशा पद्धतीनं रणनीती आखतो फलंदाजीसाठी. प्राईम संघामध्ये भरगच्च खेळाडूंचा भरणा आहे. ब्रिजेश सारखा एक हार्ड हिटर बॅट्समन मैदानामध्ये. केडी शतकवीर केडी मागच्या 2 मॅचेसला नॉटआउट शतक ठोकून केडी संघाला विजय प्राप्त करून दिलेला आहे केडींनी. संदीप अभिजित वागवेकर लवकरात लवकर आपले खेळाडू मैदानात लावून द्यायचा आहे. सायराम हॉस्पिटल आणि सिद्धांत वॉरियर्स टॉस साठी यायचा आहे. सायराम आणि सिद्धांत वॉरियर्स टॉस साठी यायचा आहे.
लवकरात लवकर आवरायचा आहे. अजून 3 सामना बाकी आहेत. साठ धावांची आवश्यकता. 30 चेंडूत प्रत्येक चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. 12 रन रेट. बघू काय होतंय. पहिला सेमीफायनल आणि आतमध्ये गेले ते विजय गवळी, अमित पाटील, लिंबोजाम कार्यक्रम. हा श्रुतिकाच्या संघातनी मॉनिटर करा. तिकडे गेल्यात नवनाथ. टॉस साठी जायचा आहे नवनाथ. सिद्धांत वार्या सर्व नवनाथ पाडेल. आजपर्यंतच्या इतिहासात कधीही बिनचषकचा गेलेला नाही हा नवनाथ. 8 वर्ष ज्या संघात असेल त्या संघात पहिल्या 3 मध्ये असतो. लिंबूजाम. त्यावेळी एकदा जिंकला आम्ही. ऊन तापायला लागले. बॅट तापल. 60 धावांची आवश्यकता. बघू काय होतंय, कसं होतंय. आणि फलंदाजीसाठी गेलेले आहेत ते अनुभवी फलंदाज शशी. आणि दुसऱ्या बाजूला आहे तो एक युवा खेळाडू ऋषिकेश अत्तिगिरे, ज्यानं पहिला सामना जिंकून दिला होता या संघाला. तो ऋषिकेश अत्तिगिरे. श्रुतिका लॅबचे पीआर आहेत दोन्ही, पण खेळत आहेत प्राईम मधून. शशी आणि ऋषी दोन्ही श्रुतिका लॅबचे पीआर मैदानामध्ये गेलेले आहेत. सॉरी 58 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 59 धावांची आवश्यकता आहे. सुरुवातीलाच सांगतो 58 झालाय, 59 लागतात जिंकण्यासाठी. आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करतायत त्या अनुभवी गोलंदाज शरद लोखंडे, एक चांगला खेळाडू. संपूर्ण भागात एक नावाजलेला खेळाडू शरद. पुढच्या बाजूला बॅटिंग करतोय तो ऋषी अत्तिगिरे. चालू पहिला चेंडू शरद करून ऋषीसाठी. बघू काय करतोय ऋषी. डॉट बॉल. अतिशय सुंदर चेंडू. ऋषीला न समजलेला असा चेंडू. पुढचा चेंडू पटकावलेला. काय होतंय. आणि मेसेजर झालेल्यामुळे 1 धाव आणि 2 धावा. अभिजित वागवेकर, आपलं सांगणं मान्य करण्यात येईल. बॉल पडताना बोललं जाणार नाही, क्षमा असावी. चांगला फटका होता. बघू पुढचा चेंडू काय करतोय ऋषी. परत बाट टोलवलेला गॅप मध्ये 1 धाव. एकाच धावीवर समाधान मानावं लागेल.
धावसंख्येत भर धावसंख्या झालेल्या आहे 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. चांगला अशी गोलंदाजी या ठिकाणी शर्यत करून बघू पुढचा चेंडू अनुभवी शशीसाठी. पटकावलेला चेंडू बघू अनिल पाटील गावला गावला बरोबर रेंगाळत त्याच्या हातात झाला होती त्यामुळे गावला. मला धर म्हणला बॉल आणि माझ्याकडे तेवढा
चौकार होता नवल्या चौकार कसला येऊ लक्षात आहे काय जमत आहे हॅलो चला लाईट आलेली आहे माईक चालू झालाय आणि धावा झालेल्या आहेत त्या 22 धावा आणि जवळपास 18-19 धावांचं प्रत्येक ओव्हर मागे लक्ष आहे एक चांगल्या ओव्हरची अपेक्षा आहे 22 धावा झालेल्या आहेत 2 ओव्हर राहिलेले आहेत अभिने जर शरीरला 2 षटकार मारलेत नको 500 नको जेवण आप्या माझ्याकडनं तुला वैयक्तिक माझ्याकडनं जेवण बारा चेंडू तर 37 धावांचं थोडस अवघड असं लक्ष आहे बघू दोन्ही अनुभवी खेळाडू दोन्ही हिटर आहेत थोडीशी जरास काय होते बघूया वातावरण तापलेलं आहे ओके ओके जरा अभि जरा प्रेशर मध्ये होता त्यामुळे सोडला बॉल ओके
सिद्धांत वॉरियर्स डिसिजन सांगायचा आहे. सिद्धांत वॉरियर्स डिसिजन डिसिजन डिसिजन. फक्त 10 चेंडू राहिलेत सिद्धांत वॉरियर्स. 11 राहिल्यात त्यामुळे लवकर सांगायचं आहे. फटकावला चेंडू सीमारेषेबाहेर 6 धावा. अजूनही मॅच मध्ये मी जिवंत असं सांगतोय आकाश. जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत डरने की कोई बात नाही. संतोष अभिन मारला तर विषय होता. धाव संख्येत झालेल्या आहे भर. पुढचा चेंडू पटकावलाय. एक धाव. बघू दुसरी धाव होते का. आबीला क्रॅम्प येणार. दुसरी धाव पळाली की एकच धाव. 2 धावांची आवश्यकता होती या चेंडूवर पण आबीने स्टार्टच घेतला नाही. 3 चेंडू झाल्यात 7 धावा आल्यात. अजून 30 धावांची आवश्यकता. आमचे मित्र समीर गुराव यांच्या बॅटिंगच्या आम्ही आतुरतेनं वाट बघतोय. बघू काय होतंय. फायनल आणि शेवट विचारतोय जेवायच कोण राहिले काय. जेवण कोण राहिलोय. नको ते फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. आडवा काय बायची एक धाव आणि धाव संख्येत एका धावेनं भरून आमिरला धाव संख्या झालेली आहे 31 धावा. 31 म्हणजे साधारण 59चं गणित गाठलं तर 29 धावांची आवश्यकता आहे 8 चेंडूत. सिद्धांत वॉरियर्स बॅटिंग. चला पांडुरंग साहेब आपली फिल्डिंग लावून घ्यायची. झाल्यानंतर लगेच बघू काय करतोय आकाश. पुन्हा मेसित. फटक्याची आवश्यकता आहे. जर या सामन्यात टिकून राहायचं असेल तर या चेंडूवर षटकारची आवश्यकता आहे. बघू काय होत आहे. शेवटचा चेंडू षटकातील. धाव संख्या झालेली आहे 32 धावा. उचललेला फटका. बघू काय होतंय. एक धाव. दुसरी धाव. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण अक्षय सितारे यांच्याकडून. और धाव संख्या झालेली आहे ती 34 धावा. जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. 6 चेंडूत 4 षटकारांची आवश्यकता. बघू अक्षय आकाश काय करतोय जाग्या उभा राहून. आणि ज्यानं या संघाला इथपर्यंत आपल्या बॅटिंगच्या जीवावर आणलं तो अक्षय सुतार गोलंदाजी करत आहे. सहा चेंडूत 4 चांगल्या षटकारांची आवश्यकता आहे आणि ते करू शकतो आकाश. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करतोय तो अक्षय सुतार. शरद लोखंडे काय तर जरा बदल करतायत आणि संघाचे सर्व अनिल पाटील लिंबूजाम कार्यक्रम त्यांना काहीतरी कानात सांगतायत. 7 चेंडूत 25 धावा. 25 धावा. अनिल पाटील खुश. पार्टीला आम्हाला घ्या विसरू नको बाई झाले. दत्ता पाटील
माग उभारल्यात त्या आमचे मित्र मेटेल पाठीवर हात टाकून उभारल्यात विशेष नाही. एक काळ होता या दत्ता पाटील आणि मेटेलचा. आता बघा कशी सुटल्यात. पटकावलेला चेंडू एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव आणि पुन्हा ओव्हरथ्रो मारतो. आताच काय घेतोय मार की मारता. 5 चेंडू 23 धावा 5 मध्ये 4 षटकार. बघू काय करतोय आकाश. एक धाव. अभिने सांगितले 4 बॉल मी खेळतो विशेष मिटवतो. बघू काय मिटवतोय. 4 चेंडूत 22 धावांची आवश्यकता. 4 चेंडूत 4 षटकारांची आवश्यकता. बघू काय करतोय अभि. पटकावलेला तिथं जोडलाय कॅच आहे विषय संपलाय. इकडं अमित पाटील विजय गवळे खुश. गेलेल्या आहेत फलंदाजीसाठी सुनील. सुनील वरुटे फलंदाजीसाठी गेलेले आहेत. मगाशी तिथं जेव्हा कोण बसलेले पृथ्वीराज चौगले. आपल्यासोबत तिकडे कोण होतं जेव्हा बघा तिथं काय जरासं केले. स्वागत आहे केडीचं. त्यातला बॉल लागला तर संध्याकाळ पार्टी. सर आणि विजय गवळी सर यांच्या डान्सच नुसता आता इथे दंगा बघायचा.